वाघाने फक्त पंजा उगारला आहे, जबडा उघडायचा बाकी आहे, अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे। बुधवारी गृहराज्यमंत्री योगेश कदम हे सोलापूर दौऱ्यावर आले होते। यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी भारतीय आर्मी सक्षम आहे। भारताची ताकद बघून चीनही पाकिस्तानच्या पाठीमागे उभा राहिला नाही, त्यामुळे पाकिस्तान एकटा पडला आहे। अमेरिकेच्या राजकारणीसोबत मोदीजींची चर्चा झालेली आहे। भारतावर हल्ला झाला होता त्या संदर्भात अमेरिकेने खंडन केलं होतं। मला विश्वास आहे की सर्व देश भारताच्या पाठीमागे उभे राहतील असे सांगितले। पाकिस्तानाने भारतावरती जो भ्याड हल्ला काही दिवसांपूर्वी केला होता, दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारतावरती कायम हल्ला करत राहणं, जगामधील सर्व दहशतवाद्यांना आश्रय देणं, हे पाकिस्तानाला नेहमी बोललं तर सुद्धा त्यांनी कधी शिकवण घेतली नाही। परंतु आज आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं मी अभिनंदन करतो, अमित शाह साहेबांचं अभिनंदन करतो। एकंदरीत अभिनंदन ह्या करता की त्यांनी इंडियन आर्मीला, इंडियन एअरफोर्सला आणि इंडियन नेव्हीला त्यांनी जी सूट दिली की इंडियन आर्मीने त्यांच्या पद्धतीने कारवाई करावी। मला वाटतं कुठल्याही पंतप्रधानांनी आजपर्यंतच अशी सूट कधी दिली नव्हती। ती सूट दिल्याच्या नंतर आज सकाळी जवळपास 1:30च्या दरम्यान पाकिस्तानमधील जवळपास 9 दहशतवादी तळांवरती इंडियन एअरफोर्सने हल्ला बोलवलेला आहे। आणि विशेषतः मला वाटतं हा हल्ला झाल्याच्या नंतर आता तरी पाकिस्तान शिकवण घेईल, परंतु मला वाटतं ही फक्त पहिली कारवाई आहे। आज भारताने म्हणजे आपण म्हणतो ना की वाघाने अजून फक्त पंजा उगारलेला आहे, अजून जबाडा उघडायचा आहे, आणि म्हणून मला वाटतं आज थोडंसं समाधान आम्हाला नक्कीच मिळालेलं आहे। एक भारतीय म्हणून माझ्या मनातली भावना ही एकच आहे की लवकरच आपल्या भारताने POK देखील ताब्यात घ्यावं, अशी आमची एक भारतीय म्हणून इच्छा आहे। मला वाटतं नरेंद्र मोदी साहेबच ही आमची इच्छा पूर्ण करू शकते। मला वाटतं आपला भारत देश सक्षम आहे, आपली इंडियन आर्मी सक्षम आहे। त्यांचं प्रत्युत्तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे उलट मला तरी असं वाटतं की पुढचे आपले प्लॅन्स लक्षात घेता किंवा भारताची ताकद लक्षात घेता आज चीन देखील हवा तसा पाकिस्तानाच्या पाठीशी ह्या बाबतीत उभा राहिलेला नाही, म्हणून मला वाटतं आता पाकिस्तान आता एकटा पडलेला आहे। पुढच्या काही दिवसातच पांढरा झेंडा पाकिस्तानाचा लवकर वर येताना आपल्याला पाहायला मिळेल।